सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतीय संविधानाची अंमलात आणण्याची तारीख कोणती? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, ऑप्शन बी 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर 1948, ऑप्शन डी 14 नोव्हेंबर 1949। उत्तर भारतीय संविधान अंमलात आणण्याची तारीख 26 जानेवारी 1950 आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला किती वेळ लागतो? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए 24 तास, ऑप्शन बी 30 दिवस, ऑप्शन सी 365 दिवस, ऑप्शन डी 366 दिवस। याचं उत्तर आहे पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस वेळ लागतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी मध्य प्रदेश। उत्तर भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए 1857, ऑप्शन बी 1885, ऑप्शन सी 1905, ऑप्शन डी 1919। उत्तर येत असेल तर सर्वांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। उत्तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 ला झाली। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, जन गण मन गाण्याचे लेखक कोण आहेत? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन सी सौररंजन नायडू, ऑप्शन डी महात्मा गांधी। उत्तर जन गण मनचे लेखक रवींद्रनाथ टागोर आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6 आहे, भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी ब्रह्मपुत्रा, ऑप्शन डी नर्मदा। उत्तर भारतातील सर्वात मोठी नदी गंगा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, भारतीय राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन कोणी केली? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए बंकिमचंद्र चटर्जी, ऑप्शन बी पंडित नेहरू, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी वरील कोणी नाही। याचं उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजाची डिझाईन वरील कोणी नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, भारतातील प्रथम रेल्वे कोठे धावली? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए मुंबई ते पुणे, ऑप्शन बी दिल्ली ते आग्रा, ऑप्शन सी मुंबई ते ठाणे, ऑप्शन डी कोलकाता ते हावडा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। उत्तर आहे भारतातील प्रथम रेल्वे मुंबई ते ठाणे धावली। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, भारतीय स्वतंत्र संग्रामात स्वराज्य हा नारा कोणी दिला? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी लोकमान्य टिळक, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू। याचं उत्तर आहे भारतीय स्वतंत्र संग्राम स्वराज्य हा नारा लोकमान्य टिळकांनी दिला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10 आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर कोणते आहे? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए अटलांटिक महासागर, ऑप्शन बी हिंदी महासागर, ऑप्शन सी पॅसिफिक महासागर, ऑप्शन डी अटलांटिक महासागर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे पृथ्वीवरील सर्वात मोठे महासागर पॅसिफिक महासागर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारतातील कोणते शहर चामडी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? आपले ऑप्शन्स आहेत। ऑप्शन ए आग्रा, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी कानपूर, ऑप्शन डी कोल्हापूर। उत्तर भारतातील
अग्रा शहर चामडी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 12 आहे, टेबल टेनिसचा शोध कोणत्या देशाने लावला? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी अमेरिका. ह्याचं उत्तर टेबल टेनिसचा शोध इंग्लंड देशाने लावला. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 13 आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात कमी अंडी खातात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए तुर्की, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी मेक्सिको. ह्याचं उत्तर मेक्सिको देशातील लोक सर्वात कमी अंडी खातात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे, प्लॅस्टिक खाल्ल्यास कोणता आजार होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आतड्याचा आजार, ऑप्शन बी पचननळी समस्या, ऑप्शन सी पायाच्या समस्या, ऑप्शन डी पोटाच्या समस्या. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. ह्याचं उत्तर प्लॅस्टिक खाल्ल्यास आतड्याचा आजार होऊ शकतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे, जास्त प्रमाणात पोहे खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी हार्ट अटॅक, ऑप्शन सी कॅन्सर, ऑप्शन डी लिव्हर. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.